महायुतीतल्या एका दादांवर दुसरे दादा नाराज झाल्याची माहिती समोर आली। चंद्रकांत पाटलांनी बारामतीत शरद पवारांबद्दल जे विधान केलं त्यावरून विरोधकांनी टीकेची आयती संधी त्यांना मिळाली। त्यावरूनच अजित पवारांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या विधानाबद्दल नाराजी वर्तवल्याची माहिती पाहूया। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन मला पवार शरद यांचा पराभव मला माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे जास्त वजन बास इतना काफी आहे। बारामती लोकसभा प्रचारात भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या केलेल्या या विधानावर अजित पवार नाराज असल्याचं समोर आले। सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीच्या समन्वय बैठकीत चंद्रकांत पाटलांसमोरच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। सूत्रांनुसार हल्ली कुणाला भाषणाला बोलवायलाही मनात भीती वाटते असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं। प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात बारामतीत जाऊन आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे। राजकीय तराजूने मोजमाप केल्यास शरद पवारांचा तराजू जास्त वजनदार वाटतो, त्यामुळेच त्यांचा पराभव भाजपसाठी महत्त्वाचा असल्याचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। नंतर याच विधानावरून विरोधक आक्रमक झाले, तर महायुतीनं यातून सर्वासर्व म्हणून बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार नसून मोदी विरुद्ध राहुल गांधींमध्ये असल्याचा प्रचार केला। आम्हाला आता ॲडिशन्स करायचे, ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजित दादा किमान 2 लाख मतं तर अजितदादांची धरता की नाही, कमी धरता एवढं नका हो कमी लोक त्यांना की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो, काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं। मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला। त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजित तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे, बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात चुटकी। त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही, असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, हे आमचे पवार साहेब आहेत। चंद्रकांत पाटलांचंच नव्हे तर आता स्मशानभूमीत जाताना तुतारी वाजवणार, प्रचारावेळी फोडलेलं मडकं, भटकती आत्म्यानंतर दत्ता भरणेंनी केलेलं विधान या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती, हे शेवटची घटका आहे, मी तुम्हाला सांगतो। दादांना काय फरक पडणार नाही, दादा थांबतील, पण फरक पडणार आहे आपल्याला। हा जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती वो आत्माएं भटकती रहती है, फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। कोण आहे ना, तू जर आज कोण मस्ती केली ना, तुझी मस्ती उतरेल, तुला सांगतो। कोण येणार नाही 12 मध्ये कोण येणार का? कोण येणार करते 12 मध्ये कोण येणार का? माझ्याशिवाय कोण नाही। दुसरीकडे मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे जिल्हा बँक रात्री 1:30 पर्यंत सुरू असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। त्यावर तो व्हिडिओ खरोखर त्याच दिवसाचा आहे का असं म्हणत अजित पवारांनी शंका व्यक्त केली। मात्र प्रत्यक्ष पाहणीनंतर निवडणूक भरारी पथकानंच मतदानाच्या आदल्या दिवशी बँक सुरू होती म्हणून मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केलाय। रात्री 1:30 पर्यंत बँक सुरू ठेवण्यामागे पैसे वाटण्याचा हेतू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। त्यांनी सोशल मीडियात व्हिडिओ टाकल्यानंतर निवडणूक भरारी पथक बँकेत पोहोचलं। बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात 40 ते 50 जण बँकेत आढळून आले। त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बँक सुरू ठेवून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू आणि त्याच्यात ते काम करत होते, पण ते कशाचं तर पैसे वाटपाचं काम।
कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे. आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा, तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे. आणि आत्ता PDCC बँक रात्री 1 पर्यंत उघड्या आहेत. एक मिनिट, तुम्ही स्वतः DCC बँक उघडी बघितली? व्हिडिओ फोटो समोर, तुम्ही स्वतः DCC बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता. उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार, हे का तो समोर जो आरोप करतो ना त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे. PDCC बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स, त्याचे व्हिडिओज विथ रेकॉर्ड विथ डेटा, म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ, बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा, हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहे. आमची अपेक्षा आहे की त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही, या देशाच्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.